तर सामन्याला सुरुवात होतोय. आपण पाहतोय ग्रुप बी मधील पहिला आणि या स्पर्धेमधला तिसरा सामना आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल. महेंद्र भोईर यांचा संघ प्रथम याने अंश 11 विरुद्ध जयेश भोईर यांचा संघ आई गौदी स्पोर्ट्स या दोन संघामधील. जे खेळाडू कक्ष आहे प्लेयर स्टँड आपण पाहतोय त्या खेळाडू कक्षामध्येच खेळाडूंनी बसायचं आहे. फलंदाजी करणाऱ्या संघाला विनंती असेल की आपण तिथूनच खेळाडू कक्षामधून खेळाडू मैदानामध्ये उतरवायचे आहेत. बिनार प्रीमियर लीग स्पर्धेचे चेअरमॅन आपण बघतोय गोरखनाथ भोईर यांच्याकडून ही सूचना देखील आमच्या कॉम्बॉक्समध्ये आलेल्या आहे. खेळाडू कक्षामध्ये खेळाडूंनी बसायचं आहे आणि खेळाडू कक्षामध्ये खेळाडूंव्यतिरिक्त आपण कोणीही बसायचं नाही. आज पहिल्या सामन्यामध्ये मयूर सेंटरपाईच्या संघाने स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान संघाला पराभूत केलं होतं. तर दुसरा सामना देवांचे 11 संघाच्या डावे राहिला होता ज्याने सानव्यान U11 संघाला पराभूतची धूळ चाडली होती. आणि तिसरा सामना आता मात्र पाहायला मिळतोय प्रथम यानं अंश 11 विपक्ष आई गौदी स्पोर्ट्स या दोन संघामध्ये. सलमीची जोडी मैदानामध्ये सोहम आणि त्याच्यासमेत जयेश. तर बॉलिंग ट्रॅकवर पहिले षटक घालण्यासाठी गोलंदाज संदेश वखारी सज्ज होतोय. पहिल्या षटक आणि पहिल्या षटकामधील पहिला चेंडू टाकण्यासाठी संदेश वखारे बॉलिंग ट्रॅकवर व्यापेट्याच्या टोकाकडून तयार होताना आपण बघतोय. आणि बरोबर 1:05 पहिला चेंडू डिलिव्हर केला जातोय. पहिला चेंडू मात्र पहिल्या चेंडूवर मोठा फटका चेंडू निघून जातोय लॉंग ऑनच्यावरून सीमा पार 6 धावांसाठी षटकार. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका आणि हा चेंडू देखील निघून जातोय सीमा पार. ट्विन रो 2 मध्ये 2 सलगचे 2 षटकार पाहायला मिळतात. ड्रीम स्टार्ट आपण बघतोय आई गौदी स्पोर्ट्स संघाच्या ड्रीम स्टार्ट करून देताना सोहम चौधरी हा फलंदाज सलग 2 चेंडूमध्ये रांगेमध्ये 2 षटकार त्याने ठोकलेले आहेत. त्या षटकामध्ये डील करताना तो पाहायला मिळतोय. जणू का सोहम चौधरी हा बिनार इथूनच सेट होऊन आलेला आहे आणि बिनार प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये सध्या तरी त्याला टेनिसचा चेंडू फुटबॉल दिसतोय. ज्याप्रमाणे त्यांनी दोन्ही चेंडूंना सीमारेषे बाहेर पाठवलेलं आहे. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 12 वर पोहोचते. संदेश वखारी इथे मात्र कमबॅक करेल का हा प्रश्नचिन्ह नक्कीच आता पाहायला मिळत आहे. कारण सलग 2 चेंडूमध्ये 2 षटकार सोहम चौधरीच्या बॅटमधून पाहायला मिळालेले आहेत. आक्रमक फलंदाजी सोहम चौधरी करताना पाहायला मिळतोय. इथे मात्र एलिव्हेशन प्राप्त करू शकला नाही. मेडुकरी जनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. चांगले क्षेत्ररक्षण वॉट फिल्डिंग चांगला एफर्ट आपण पाहतोय. 2 धाव आपल्या संघासाठी सेव्ह करताना मात्र 2 धाव आपल्यामध्ये जोडल्या जातील. 2 धाव फलंदाजाने पूर्ण देखील केलेले आहेत. या 2 धावने संघाची धावसंख्या 14. प्रणय भोईर आपण बघतोय बिनार क्रिकेट. हरेश आपण पाहतोय आउटफील्ड मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालेलं आहे. संघाची धावसंख्या 14. आई गौदी स्पोर्ट्स संघ आपण बघतोय नाणेफेक गमल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना. तिसरा सामना बिनार प्रीमियर लीग स्पर्धेमधील पाहतोय.
इथे मात्र चेंडूला फिरकून दिले आखूड टप्प्याचा चेंडू पुलचा फटका चेंडू निघून जातो सीमा पार गोल होताना षटकार. पाहायला मिळतोय सोहम चौधरी ऑन फायर. तिसरा षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतोय आणि षटकारीन संघाची धाव संख्या पोहोचते 20 वर. धावा सध्या होत नाहीत, धावा जणू काय वाहत आहेत. धावांचा महापूर आपण बघतोय सोहम चौधरी फायर होताना पाहायला मिळतोय. पॉवरप्लेच्या षटकामध्ये अगदी पॉवरफुल फलंदाजी करताना फलंदाज सोहम चौधरी 3 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतात आणि ज्या सर्वच्या सर्व धावा आहेत त्याच्याच बॅटमधून इथे पाहायला मिळत आहेत. 20 धावा धावपालकर झलकल्या गेलेल्या आहेत. पहिले षटक मार्गस्थ आहे. संदेश वखारी खर्चिक षटक घातलेला पाहायला मिळतोय. स्विंग अँड मिस इथे मात्र आपण पाहतोय झेल सोडला जातोय. जीवदान मिळतोय फलंदाजाला. बॅटच्या मधोमध चेंडू घेता आला नाही. एका सिंगल रन्स फलंदाज पूर्ण संघाची धावसंख्या 21. 21 विदाउट लॉस. फर्स्ट रन प्रोग्रेस. पहिले षटक मार्गस्थ आहे. पहिले षटक घातलेला गोलंदाज संदेश वखारे. तर संदेश वखारेचा सामना करेल आता मात्र फलंदाज जयेश भोईर. जयेश भोईर जे संघाचे संघ मालक देखील आहेत. आपण बघतोय आई गावदेवी स्पोर्ट्स संघ खेळताना आपण बघतोय आणि त्या संघाचे ते ऑनर देखील आहेत. संदेश टू जयेश. यावेळी मात्र डाऊन दिला एक स्टंप. 55 वाईट आव्हान देत वाईट चिरोपाने आव्हान देत हॅवेचं देखील खातं उघडताना धावसंख्या 22. दिशांन चेंडू पाहायला मिळाला होता. संदेश वखारी याचं हे षटक खूपच महागडं ठरताना पाहायला मिळत आहे. संदेश वखारे सामना करताना जयेश भोईर. स्विंग अँड मिस निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडूने अखेर या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर आई गावदेवी स्पोर्ट्स संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते. ती बिनबाद जिंदाबाद 22 धावा. 22 विदाउट लॉस. चला पण जास्त वेळ घ्यायचा नाही, लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. पहिले षटक समाप्त झालं आणि पहिलं षटक समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरवर 22 धावा. अगदी फ्लाइंग स्टार्ट आपण बघतोय. स्वप्न सुरुवात इथे आई गावदेवी स्पोर्ट्स संघाची पाहायला मिळते. ग्रुप बी मधील सामना. यानंतर ग्रुप बी मधील सामना आपल्याला पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच के भोईर यांचा संघ आयन्स अँड नैनिका स्पोर्ट्स विपक्ष भरत घाटाल विद्यमान सरपंच यांचा संघ मोईर अँड मयंका स्पोर्ट्स या 2 संघामध्ये. बिना प्रीमियर लीग स्पर्धेचा आज पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामधला तिसरा सामना सध्या आपण बघतोय. जतीन घाटल होतोय बॉलिंग ट्रॅकवर. जतीन घाटाल बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय. तर जतीन घाटालाचा सामना केला फलंदाज सोहम चौधरी. सरळ बॅटने फटका केलेला या चेंडू डीप मध्ये फील केला जातोय. मात्र ज्या चेंडू निघून जातोय सीमा पार. स्लॉफी वर्क पाहायला मिळतोय हा चौकार. पण बघतोय खराब क्षेत्ररक्षण ऑलफिल्डमध्ये आणि त्याचा भुर्दंड देखील भोगावा लागतो या क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. जिथे 1 किंवा 2 धाव होते तिथे हा 4 धाव पाहायला मिळत आहेत.
सरळ बॅटने फटका केलेला आहे. वाईड ऑफ लॉगॉनच्या रुजनमधून चेंडू निघून जातोय सीमा पार. 1 बाउंड चौकार. या 30 धावा. सोम चौधरी ऑन फायर आपण पाहतोय या षटकार चौकारमध्ये डील करताना तो पाहायला मिळतोय. पावलांचा वापर फटका केलेला आहे, मात्र या कार्पेटचे सारे चेंडू निघून जातो मेडिकल रिझनमध्ये. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतायत. धावसंख्या 31-31. दुसरं षटक मार्गस्थ आहे. आपण सामना पाहतोय या ऐकावधी स्पोर्ट्स विपक्ष प्रथम याने अंश लेवन या दोन संघामध्ये. जतीन घाटाला बॉलिंग ट्रॅकवर यावेळी सामना फलंदाज जयेश भोईर. इथे मिस टाइम फटका चेंडू हवेमध्ये स्वतः गोलंदाज चेंडू खाली आणि झेल मात्र ड्रॉप. एक धाव दरम्यान फलंदाजाने पूर्ण केलेली आहे. झेल सोडला जातोय. आपण पाहतोय जयेश भोईर याला जीवदान मिळत आहे. धावसंख्या 32. स्विंग आणि मेस चांगला चेंडू कटरचा चांगला वापर करताना आपण पाहतोय या लेग कटर चेंडू हाताळताना गोलंदाज जतीन घाटाल. धावसंख्या स्थिर आता आपल्याकडे 32 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे. आपण ग्रुप बी मधील हा सामना पाहतोय. यानंतर देखील ग्रुप बी मधील सामना आपल्याला पाहायला मिळालेला मोरियन मयंका स्पोर्ट्स विपक्ष आयन्सन नैनिका स्पोर्ट्स या दोन संघामध्ये. इथे मात्र चांगला चेंडू छोट्या पॅक्टिव्हचा वापर इथे करताना दिसतोय फलंदाज. आणि षटकाची देखील समाप्ती. दोन षटक समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते बिनबाद 32 धावा. 16च्या सरासरीने प्रति षटकापैकी धावा झळकलेल्या आहेत. आपण पाहतोय या फलंदाजी करणारे ऐकावधी स्पोर्ट्स या संघाने पहिले षटक संदेश वखारेचं मार्ग ठरवलं होतं. ज्या षटकामध्ये त्यांनी तब्बल 22 धावा खर्च केल्या होत्या आणि जतीन घाटालाने या षटकामध्ये 10 धावा खर्च केलेल्या आहेत. दोन षटकासाठी तब्बल 11 मिनिटं जवळ खर्च केला गेला आणि आपलं हे षटक आता मात्र 4 मिनिटांमध्ये आपल्याला पूर्ण करावंच लागेल. बिनार ग्रामपंचायत आयोजित बिनार प्रीमियर लीग 2026 आयोजन आपण पाहतोय. आज स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामधील तिसरा सामना आपण पाहत आहोत. या अगोदर 2 सामने झालेले आहेत, ज्यामध्ये पहिल्या सामन्यात मयुरेश इंटरपाच्या संघाने बाजी मारली होती, तर दुसरा सामना नावे राहिला होता देवांशी 11 या संघाच्या. दोन षटक समाप्तीनंतर धावसंख्या 32 आणि आता मध्ये तिसरं षटक प्रणय भोईर घेऊन येतोय. पहिल्या सामन्यामध्ये प्रणव भोईर हा मॅन ऑफ द मॅचचा मार्केट ठरला होता आणि त्याचा सहकार्य आता मात्र प्रणय भोईर बॉलिंग ट्रॅकवर या सामन्यामध्ये पाहायला मिळतोय. पहिल्या सामन्यामध्ये लक्ष्य 48 धावांचं होतं, दुसऱ्या सामन्यामध्ये लक्ष्य 58 धावांचं होतं आणि आता हा आपण पाहतोय या सामन्यामध्ये लक्ष्य काय असेल. कदाचित हे लक्ष्य जास्त देखील असू शकतो, कारण ज्याप्रमाणे धावा 2 षटकामध्ये कुठल्या गेलेल्या आहेत असं वाटतं की 60+ लक्ष्य इथे देण्याचा प्रयत्न असेल ऐकावधी स्पोर्ट्स संघाकडून. तर आपण गोलंदाजी सुरुवात करायची आहे, सराव थांबवायचा आहे. गोलंदाज प्रणय भोईर बॉलिंग ट्रॅकवर व्यापाऱ्याच्या टोकाकडून वलताना पाहायला मिळेल. तर प्रणय भोईर याचा सामना करत फलंदाज जयेश भोईर. एका बाजूला सोहम चौधरी चांगली फलंदाजी करतो आणि त्याला चांगली साथ दिलेली आहे जयेश भोईर या फलंदाजाने. इथे स्कोर ऑफ द विकेट चेंडू ट्रॅव्हल होते बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. एका धावेने स्ट्राईक रोटेट करतो फलंदाज जयेश
आणि आता आपण स्ट्रायकर एंडला सोहम चौधरी जो चांगल्या टचमध्ये पाहायला मिळतोय. अगदी चौकार षटकारांची त्याने उधळण केलेली आहे. 3 षटकार आणि 2 चौकार त्याच्या इनिंगमध्ये आतापर्यंत पाहायला मिळालेले आहेत. दोन क्षेत्ररक्षक इनफिल्डमध्ये आहेत, ज्यामध्ये आपण बघूया थर्डमॅन फायनल इतर क्षेत्ररक्षक डीपमध्ये तैनात केले गेले आहेत. स्टेपमध्ये चुकताना गोलंदाज पंचांचा इशारा होतो डेड बॉल. मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये विजय भोई उर्फ बाला आपण पाहतोय. बाला सर तसं कलेक्टचे पंच देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे शफिक अन्सारी सर. इथे मात्र मिस टाइम फटका चेंडू हवेमध्ये स्वतः गोलंदाज चेंडू खाली आणि अखेर विकेटचं पतन. पहिला फलंदाज बाद होताना इथे मात्र आई गावदेवी स्पोर्ट्स संघाचा सोहम चौधरीच्या रूपाने. सोहम चौधरीचे चांगले इनिंग पाहायला मिळालं, कारण आपण जर बघितलं तर सोहम चौधरी याने बाद होण्यापूर्वी 2 चौकार 3 षटकाच्या मदतीने 11 चेंडूमध्ये 30 धावांचं महत्त्वाचं योगदान आपल्या संघासाठी दिलेलं आहे. अखेर तो बाद होताना आपण पाहतोय आणि त्यानंतर न्यू बॅट आता मैदानामध्ये येतोय. स्विंग आणि साऊंड साईडला खेळण्याचा प्रयत्न नवीन फलंदाज पाहायला मिळतोय रितेश. रितेश भोईर आपण बघतोय. इथे मिस टाइम फटकावता मात्र झेल होण्यासारखे संभावना होते. शतक्षक दूर होते. धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि इथे अखेर आपण बघतोय 2 धाव फलंदाजाने पूर्ण केलेले आहेत. न्यू बॅटर रितेश भोईर उर्फ मुन्ना, आणि मुन्नाने जर षटकांची हॅट्रिक पूर्ण केली तर हर्ष गायकर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक रितेश भोईर मुन्ना याला दिलं जाईल. इथे मात्र लॉप केला चुनूला, लॉपलेट फटका, हवाई फायर आणि हा चुनू निघून जातो सरळ सीमाच्या बाहेर. लॉंग ऑनच्यावरून षटकार. बॅट मधून षटकार आणि षटकार सगळ्याचे धावसंख्या येतोय आकार. धावसंख्या 41-41 आपण पाहतोय. गावदेवी स्पोर्ट्स संघ नाणेफेक गमल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पहिला फलंदाज सोहम चौधरी बाद झाला, ज्याने बाद होण्यापूर्वी 30 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलेलं आहे. सध्या मैदानामध्ये जयेश भोईर आणि रितेश भोईर जोडी पाहायला मिळते. ऑन साइडला आणि हा चुन देखील निघून जातो सीमा पार. आणखीन एक सलगचा दुसरा षटकार. टॉससाठी सज्ज राहायचं आहे. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल के के भोईर यांचा संघ एन्स अँड नैनिका स्पोर्ट्स विपक्ष विद्यमान सरपंच भरत घाटाल यांचा संघ मोर अँड मयंका स्पोर्ट्स या 2 संघामध्ये. सध्या आपण सामना पाहतोय महेंद्र भोईर यांचा संघ प्रथम अँड अंश 11 विपक्ष जयेश भोईर फेम टीम आई गावदेवी स्पोर्ट्स या 2 संघामधील. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकामध्ये 47 धावा. इथून एका षटकाचा खेळ अजूनही शेष आहे.
आणि 3 षटकांसाठी बरोबर वेळ येथे खर्च केला गेलेला आहे. शेवटचे षटक आता मात्र हाताळण्यासाठी गोलंदाज विशाल भोईर सज्ज होताना दूरवरच्या टोकाकडून. सोहम चौधरी बाद झाल्यानंतर पूर्णपणे आता आपण पाहतो जबाबदारी रितेश भोईर याच्यावर आहे आणि तो जबाबदारी फलंदाजी करताना देखील पाहायला मिळतोय. 2 षटकार त्याच्या बॅटमधून आतापर्यंत त्यांनी पेश केलेले आहेत. वैयक्तिक 14 धावसंख्या तो फलंदाजी करताना पाहायला मिळत आहे. गोलंदाज विशाल भोईर बॉलिंग ट्रॅकवर, तर विशाल भोईर याचा सामनागर फलंदाज जयेश भोईर. बिनार प्रीमियर लीग 2026 आयोजन आपण पाहत आहोत. आज स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामधील तिसरा सामना सध्या आपण पाहत आहोत. आई गावदी स्पोर्ट्स विपक्ष प्रथमेने अंश लेवून या 2 संघामधील. विशाल आपण गोलंदाजीला सुरुवात करायची आहे, जास्त वेळ आपल्याला घेता येणार नाही. इथे समोर खेळला चेंडूला वे सेफ मध्ये 1 धाव फलंदाज पूर्ण करतात. दरम्यान आमच्या व्यापड्याचं आगमन झालेलं या 360 कंपनीचे मॅनेजर तानाजी सर आणि त्यांच्या समवेत संदीप सरांचं. तानाजी सर आणि संदीप सर आपल्या दोघांचं देखील बिनार प्रीमियर लीग 2026 मध्ये हार्दिक स्वागत आहे. नक्कीच हॅट्रिकवर खरं तर रितेश भोईर होता, ज्यांच्यासाठी हर्ष गायकर यांच्याकडून पारितोषिक देखील जाहीर झालं होतं. मध्ये हॅट्रिक त्याला पूर्ण करता आलेली नाही. इथे वाईड यॉर्करचा चेंडू अगदी खोदून काढलेला आहे. चेंडूला लॉंग ऑन रिझल्टमध्ये 1 धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धाव अतिशय वेगाने फलंदाज पूर्ण करतात. या 2 धावीने या संघाची धावसंख्या 50 वर पोहोचते. अर्धशतक देखील पूर्ण होताना आपण बघतोय आई गावदी स्पोर्ट्स या संघाचा. इथे मात्र अगदी ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू खेचून मारलेला आहे, मात्र क्षेत्ररक्षक डीप मध्ये सज्ज आहे. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आणि परिणाम 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या 52. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. यानंतर आपण टॉसकडे वळणार आहोत. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल आयनशन नैनिका स्पोर्ट्स विपक्ष मयूर अँड मयंका स्पोर्ट्स या 2 संघामध्ये. एका बाजूला के भोईर यांचा संघ तर दुसऱ्या बाजूला भरत घाटाल यांचा संघ. ग्रुप बी मधील तो सामना असणार आहे. सध्या सुरू असलेला सामना देखील ग्रुप बी मधील पाहायला मिळतोय. विशाल भोईर राईट मोर द स्टंप, स्विंग अँड मिस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूने बॅटमध्ये संपर्क नाही. या षटकामध्ये आपण पाहतोय विशाल भोईरच्या विरुद्ध विशाल फटके पाहायला मिळाले नाहीत. मोठ्या फटकांपासून आपण वंचित ठेवलेला आहे. चांगली गोलंदाजी विशाल भोईर करताना या षटकामध्ये पाहायला मिळालं. कारण आतापर्यंत आपण बघितलं तर 5 चेंडूमध्ये फक्त 5च धावा त्यांनी खर्च केलेले आहेत. यावेळी मात्र लॉफ्ट फुलटा चेंडू, लॉफ्ट केले चेंडूला लॉफ्ट फटका, चेंडू निघून जातोय कावकर रिझनच्या वरून सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. तर ओले आपण पुढील सामन्याच्या टॉसकडे, पुढील सामन्याचा टॉस इथून केला जाईल.
360 कंपनीचे मॅनेजर तानाजी सर आणि संदीप सरांना विनंती असेल की आपण या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस बॉक्समध्ये टॉच करणार आहोत. एका बाजूला भिनार प्रीमियर लीग, दुसऱ्या बाजूला ग्रामपंचायत भिनार, या नाण्याच्या दोन बाजू आपल्याला पाहायला मिळतात. आयनशाने नैनिका स्पोर्ट्स संघाचे संघनायक कॉल करतील. भिनार प्रीमियर लीग कॉल आहे, मध्ये ग्रामपंचायत भिनार आलेलं आहे. म्हणजे टॉट जिंकलेलं आहे मयूर आणि मयंका स्पोर्ट्सच्या संघनायकाने. दोन्ही मान्यवर विनंती आहे की पण व्यापेट्याची ओव्हर व्हायची आहे. टॉस जिंकले सर्वोत्तम भिनार प्रीमियर लीग 2026 ग्रामपंचायत भिनार आयोजित या स्पर्धेचं आयोजन आपण पदे वर्ष 4थं आहे. काय वाटते या आयोजनाविषयी? सर्वप्रथम मी भिनार गावातील सर्व खेळाडूंना शुभेच्छा देतो. त्यांनी चांगला सहकार्य केलं, त्याबद्दल ही लीग होऊ शकते. आणि ग्रामपंचायत भिनार यांनी तर 4थं पर्व आहे की त्यांनी खूप सपोर्ट केलेला आहे भिनार गावासाठी. याच्या पुढेही त्यांनी करत राहावा. तसेच जे स्पॉन्सर लोक आहेत, महादेव घाटाल झाला, विलास भोईर झाला, त्याच्यानंतर गणेश भोईर झाला, यासारखे दानशूर व्यक्तिमत्व आहेत. त्याच्यामुळं आज मी भिनार प्रीमियर लीग खेळवतो. अरे नक्कीच चांगली प्रतिक्रिया आपण व्यक्त केलेली आहे. या टॉस आपण जिंकले, या टॉस जिंकल्यानंतर काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करणार प्रथम क्षेत्ररक्षण आपण करणार आहे. तर प्रथम क्षेत्ररक्षण करताना समोरील संघाला 4 षटकामध्ये किती धावांमध्ये थांबवण्याचा प्रयत्न असेल? 40 ते 45 परत रोखण्याचा प्रयत्न करू. आणि गोलंदाजीमध्ये कोणते असे चेहरे असतील ज्यांच्याकडून कसं अपेक्षा असेल? आता लीग बोलला तर 1 ते 2च चांगले प्लेयर असतात, बाकी प्लेयर आहेत चांगले, 40 प्लसचे सुद्धा आहेत. आम्ही जिंकण्याचा प्रयत्न 100% करणार. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. टॉस आपण घडवलेला सर्वप्रथम भिनार प्रीमियर लीग स्पर्धा कसं वाटतं आयोजन? भारी वाटतं एकदम. आयोजन एकदम म्हणजे चांगला केलेला आहे आणि मेहनत देखील तेवढी केली आहे त्याने. टॉस गमावलेला आहे, प्रथम फलंदाजी करायची आहे. टॉस जिंकला असता तर निर्णय काय असता? बॅटिंगच. आणि बॅटिंगच आपल्याला करायची आहे. तर प्रथम बॅटिंग करताना किती धावपथे जाण्याचा प्रयत्न असेल निर्धारित 4 षटकामध्ये? 40 प्लस. 40 प्लस. कोणते असे बॅटर असतील ज्याच्याकडून कसं अपेक्षा असेल? सगळ्यांकडून अपेक्षा आहे, ज्याला चान्स भेटेल त्यांनी चांगला खेळावा. ॲज अ कॅप्टन तुझा रोल संघामध्ये काय असेल? बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग. ऑलराऊंडर. नक्कीच आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. टॉस खेळला गेला आहे, टॉस जिंकला आहे तो मयूर आणि मयंक 11 संघाच्या संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. मी घेऊन जातोय टॉस बॉक्सवरून सरला आमच्या कॉम बॉक्समध्ये. बॅक टू कॉमेडी बॉक्स अजय करत. थँक्यू सो मच सुभाष धुमाळ. दुपारच्या सत्रामध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक स्वागत आहे. ग्रामपंचायत भिनार आयोजित भिनार प्रीमियर लीग 2026मध्ये 4थं पर्व आहे BPLचं. या स्पर्धेचे चेअरमॅन गोरखनाथ भोईर यांच्याकडून देखील तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. रनचेजला आता सुरुवात होणार आहे. सामना क्रमांक 3 प्रथम अँड अंश 11 विरुद्ध आई गावदेवी स्पोर्ट्स. आई गावदेवी स्पोर्ट्सनं प्रथम बॅटिंग करत असताना एक मोठी धावसंख्या फलकावर लावली आहे. तब्बल 58 धावांपर्यंत मजल मारली आहे. जयेश भोईर फेम टीम आहे आई गावदेवी स्पोर्ट्स. आणि आता महेंद्र भोईर फेम टीम प्रथम अँड अंश 11 या टीमला 59 धावा बनवाव्या लागतील 4 ओव्हर्समध्ये हा सामना जिंकण्याकरिता. सलामीची जोडी मैदानामध्ये प्रविष्ट होताना आपल्याला पाहायला मिळते. संदेश भोईर आणि विशाल हे सलामीवीर. आज पहिल्या मॅचपासूनच आपण बघतोय की हाय स्कोरिंग मॅचेस होत आहेत. पहिल्या मॅचमध्ये 48चं टार्गेट होतं, ते चेस करण्यात आलं. मागच्या मॅचमध्ये 58 धावांचं टार्गेट होतं, ते देखील चेस झालेलं आहे. आता आणखी एक धाव जास्त आहे, 59चं टार्गेट आहे. फलंदाजांसाठी नंदनवन असलेलं हे मैदान, ही खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते. फलंदाजांच्या प्रेमात पडलेली खेळपट्टी आहे. परंतु असं असलं तरी देखील गोलंदाजांनी जर खूपच चांगल्या लेंथ लाईनवर गोलंदाजी केली, चांगले मिश्रण आपल्या गोलंदाजीमध्ये त्यांनी आणले, तर मात्र ते देखील सक्सेसफुल होऊ शकतात. परंतु आत्तापर्यंत तर आपण बघितलं आहे की फलंदाजांचं वर्चस्व राहिलं आहे या आजच्या दिवसाच्या खेळामध्ये. डावाला सुरुवात होत आहे. पहिलं षटक घेऊन गोलंदाज सज्ज होत असताना समीर. मजबूत बांध्याचा हा खेळाडू आहे, मजबूत खांदे आहेत आणि चांगली हाईट देखील आहे, डिसेंट हाईट आहे. त्याच्यामुळे थोडाफार एक्स्ट्रा बाउन्स देखील मिळू शकतो. बघायचं आहे खेळपट्टीचा कितपत फायदा
गोलंदाज घेणार आहे. कुठल्या लेंथवर गोलंदाजी केली जाईल ते देखील पाहणं तेवढंच औत्सुक्याचं ठरणार आहे. 4 ओव्हर्समध्ये 59 म्हणजे जवळपास 15ची सरासरी गाठायचे. 14.75 टू बी प्रिसाईज. आणि त्यामध्ये पहिलं षटक पॉवर प्लेचं हे महत्त्वाचं ठरणार आहे. मागच्या मॅचमध्ये आपण बघितलं पवनने पॉवर प्लेचा फायदा घेतला आणि तदनंतर त्याचा फायदा पूर्णपणे त्याच्या टीमला झाला. 58 धावांचा पाठलाग करत असताना तो सामना जिंकला देवांची 11 टीमनं. ग्रुप बीचा हा सामना आपल्यासमोर रंगतोय. ग्रुप बी मधील हा पहिला सामना आहे. डावाला सुरुवात. पहिला बॉल समीर टू विशाल. पहिलाच बॉल हवेत आहे. विकेट कीपर जज करतोय. जबरदस्त कॅच. पहिल्याच बॉलवर बिग विकेट. विशाल भोईर बाद. विकेट कीपरचं कौतुक करावं लागेल. उंच उडालेला हा झेल होता. जजमेंट चांगलं दाखवलं. थोडंसं मागे जात असताना वेळ देखील होता विकेट कीपरकडे आणि तो वेळ घेतला त्याने. बरोबर बॉलच्या खाली जात असताना सुरक्षित हातांची जोडी दाखवली आहे. 0वर पहिल्याच बॉलवर मोठा धक्का. पहिला धक्का प्रथम अँड अंश 11 टीमला. पायाभरणी फार महत्त्वाची असते. मोठं टार्गेट जेव्हा तुम्ही चेस करण्यासाठी मैदानामध्ये उतरता. टॉप ऑर्डरचे फलंदाज जर चांगले खेळले तर मात्र मिडल ऑर्डरच्या फलंदाजांवरचं प्रेशर थोडंसं कमी होत असतं. नवीन बॅटर प्रणय भोईर आणि हा तर की प्लेअर असणार आहे या रनचेजमध्ये. BPLचे जे अध्यक्ष आहेत गोरखनाथ भोईर आणि उपाध्यक्ष एकनाथ घाटाळ साहेब, महत्त्वाचं त्यांचं योगदान आहे. फुलटॉस आहे. फेकलाय ऑन साइडला. डीप मिड विकेट. सीमारेषा पलीकडे. हाय अँड हँडसम षटकार. पहिल्या बॉलवर तुम्ही विकेट प्राप्त केलेले आहे त्यामुळे कुठेतरी नवीन बॅटरवर प्रेशर होतं, परंतु ते प्रेशर गोलंदाजाने स्वतःच हटवलेलं आहे. पर्वणी दिली. गिफ्ट होतं आणि दोन्ही हातांनी त्या गिफ्टचा स्वीकार केला आहे प्रणय भोईरनं. षटकारानं अकाउंट ओपन केलंय. नेक्स्ट बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. आणखी एक जबरदस्त फटका पुल करत असताना स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे बॉलला फेकलंय. आणखी एक षटकार. पहिल्या बॉलवर विकेट जरी गेली असली तरी प्रणय भोईरवर कुठल्याही प्रकारचं प्रेशर नाही आहे हे तो दाखवून देतोय आणि त्याला तशी संधी देखील मिळाली. पहिलाच बॉल फुल टॉस होता, त्याच्यावर षटकार. हा बॉल थोडासा शॉर्ट ऑफ लेंथ होता. क्रीजमध्ये थोडासा डीप गेला आणि बरोबर शॉटसाठी त्याने जागा बनवली होती. थोडंसं शफल करत असताना चांगला पुल शॉट, कडक फटका होता. फ्लॅट षटकार. बॅक टू बॅक षटकार येत आहेत. गोलंदाजावर आता प्रेशर वाढलंय. समीरला कमबॅक करावं लागणार आहे. धावसंख्या 1/12. 59 धावांचा पाठलाग सुरू आहे. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा बिग हिट. बिग 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 फारच बिग. आणखी एक षटकार. षटकारांची तिकडी. माजी सदस्य सन्मान्य प्रभाकर भोईर साहेबांचं शुभागमन मंचावर झालेलं आहे. साहेब आपलं मनपूर्वक स्वागत आहे. विनार प्रीमियर लीगच्या या 4थ्या पर्वामध्ये एक मोलाची उपस्थिती आपल्याला लाभते. या अगोदर पुल शॉट होता, हा हुक शॉट पाहायला मिळाला. किती लवकर पोझिशनमध्ये येतोय प्रणय. स्वतःचा स्वाभाविक खेळ तो खेळतोय. नॅचरल खेळ खेळताना 3 बॉल्समध्ये सलगचे 3 षटकार त्याने ठोकलेत आणि गोलंदाजाला आता पळता भुई थोडी केलेली आहे. गोलंदाजाला समजत नाही की बॉल टाकायचा कुठे, परंतु अचूक टप्प्यावरची गोलंदाजी होत नाही आहे ते देखील तेवढंच खरं. परफेक्ट यॉर्कर वगैरे जर डिलिव्हर केले गेले तर चांगल्या फलंदाजाला देखील आपण थांबवू शकता, पण तशी बॉल आता येतील का हा प्रश्न आहे. धावसंख्या 18. झंझावात सुरू झालेला आहे प्रणय भोईरचा.
ऑफ साईडला 5 खेळाडू, सर्व सर्कलच्या आतमध्ये. ऑन साईडला 4 आहेत, ज्यामध्ये 2 सीमारेषे लगत तैनात, डीप मिड विकेट आणि 1 खेळाडू लॉंग ऑन सीमारेषेवर. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. येस, हा यॉर्कर आहे, याचीच मी चर्चा करत होतो आणि बरोबर यॉर्कर एक्झिक्यूट केलाय. परंतु संयम देखील दाखवलाय फलंदाजानं. त्याला माहिती आहे चांगला बॉल आहे, थोडा त्याला सन्मान देणं गरजेचं आहे. दिशा दिली, सिंगल घेतली आहे, स्वतः नॉन स्ट्रायकर एंडला निघून गेलाय प्रणय भोईर. जबरदस्त बॅटिंग करतोय प्रणय. त्याला आपल्या जबाबदारीची जाणीव आहे. मोठे फटके तर खेळायचेच आहेत, परंतु विकेट देखील टिकवून ठेवायचे, हा निर्धार त्याने मनाशी बाळगलेला आहे. आणि आता स्ट्राईक असेल संदेश वखारेकडे. संदेश वखारे देखील जबरदस्त स्ट्रोक प्लेअर आहे. गोलंदाजीमध्ये जरूर त्याला देखील चोप पडला, परंतु त्या दिलेल्या धावा तो देखील वसूल करू शकतोय, ही क्षमता आहे. बिग फॅन ऑफ वीरेंद्र सेहवाग संदेश वखारे. हो, शॉर्ट बॉल होता, हुक करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये, परंतु डाव्या यष्टीच्या बाहेर वाईट घोषित केलाय पंचांनी. अवांतर धाव मिळणार आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले 20 वर. 20 रन्स. अजूनही पहिलं षटक प्रगती पथावर आहे. जी मजबूत पायाभरणी ज्याची मी चर्चा करत होतो तशी पायाभरणी झालेली आहे आणि त्यामुळे ही धावांची उंच इमारत प्राप्त करता येऊ शकते. पण अखेर क्रिकेटचा खेळ आहे, गोलंदाज देखील कधी पण कमबॅक करू शकतात. स्विंग केला ऑन साईडला, फिल्डर आहे डीप मध्ये, त्याच्या आवाक्या बाहेर. वारे वाहतात वेगाने आणि जिकडे वारा तिकडेच मारा. षटकार. हा बॉल निघून गेलेला आहे. टायमिंग 100% नव्हतं, थोडासा बॅटच्या आतमध्ये लागला होता, परंतु जे वेगाने वारे वाहत आहेत त्याचा पुरेपूर फायदा मिळालेला आहे फलंदाज संदेशला. आणि अखेर संदेशनं देखील चांगला संदेश आपल्या टीमला दिलाय. षटकारानं स्वतःचं अकाउंट ओपन केलंय. पहिलं षटक, खर्चिक षटक समाप्त झालंय. धावसंख्या 1/26. ग्रुप बी मधील हा पहिला सामना आपल्या समोर आहे. प्रथम अँड अंश 11 विरुद्ध आई गावदेवी स्पोर्ट्स. आई गावदेवी स्पोर्ट्सनं फलकावर धावसंख्या तर मजबूत लावलेली आहे, परंतु ती सुरक्षित आहे की नाही हा तर मोठा प्रश्न आता निर्माण झालाय. पहिल्या षटकामध्ये तब्बल 26 धावा फलकावर लागतायत. काय सुरुवात होती, पहिल्या बॉलवर विकेट मिळवली होती गोलंदाज समीरनं, परंतु तदनंतर त्याचा खरपूस समाचार घेतलाय प्रणय भोईर आणि संदेश वखारे यांनी. फिल्डिंग लावून घ्या प्लीज, जास्त काळ चर्चा करत बसू नका. आजचा हा तिसरा सामना आहे, आपल्याला यानंतर देखील 5 सामने कव्हर करायचे आहेत. सो प्लीज वेळेच्या बाबतीत सहकार्य करावं ही विनंती. चार बॉलचा सामना केलाय प्रणयनं. सलगचे 3 षटकार त्याच्या बॅटमधून आले, 19 धावांवर तो खेळतोय. आणि संदेशनं देखील 1 बॉलचा सामना करत असताना षटकार ठोकलाय. षटकारांचा आज अक्षरशः मुसळधार पाऊस पाहायला मिळतोय बिनारच्या या DD ग्राउंडमध्ये. तसं वातावरण खूपच सुंदर आहे. आता तर दुपारच्या सत्रामध्ये वेगाने वारे देखील वाहायला लागलेले आहेत. आदर्शवत परिस्थिती क्रिकेटसाठी बिनारच्या या DD ग्राउंडमध्ये. स्वच्छ निरभ्र असं आकाश आहे, परंतु षटकारांचा धोधो आणि मुसळधार पाऊस अगदी पहिल्या मॅच पासून पाहायला मिळतोय. चला स्पीडअप करा प्लीज टीम आई गावदेवी स्पोर्ट्स. सेकंड ओव्हरला सुरुवात होते. विक्की येतोय गोलंदाजी करण्यासाठी. 18 बॉलचा खेळ बाकी आहे. 33 धावांची अजूनही आवश्यकता आहे. प्रतिषटक आता 11ची सरासरी गाठावी लागणार आहे. डावाच्या सुरुवातीला जी जवळपास 15ची होती ती पहिल्या ओव्हर नंतर थेट 11वर आली आहे, कारण आक्रमण केलंय फलंदाजांनी. अटॅक इज द बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स असं म्हटलं जातं, त्याचाच प्रत्यय आपल्याला आलाय पहिल्या षटकामध्ये. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज प्रणय भोईर. भिनार गावाचं जे ग्रामीणचं क्रिकेट आहे त्यामध्ये प्रणव आणि प्रणय हे 2 चेहरे फार महत्त्वाचे राहिलेले आहेत. आवाज भिनार टीमसाठी फार महत्त्वाचं योगदान या दोन्ही खेळाडूंचं राहिले. मोठ्या स्तरावरचं क्रिकेट खेळणारे हे खेळाडू आहेत, त्यामुळेच प्रणयला लवकरात लवकर बाद करावं लागणार आहे सामन्यामध्ये कमबॅक करण्यासाठी. आई गावदेवी स्पोर्ट्सला षटकातील पहिला बॉल, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. संत गतीने टाकलाय. चांगला बॉल होता, त्याला सन्मान दिलाय. थोडासा सावध पवित्रा बचावात्मक पद्धतीनं अगदी बॅक टू द बॉलर चेंडूला पुश केलं होतं. चांगल्या बॉलनं सुरुवात गोलंदाज विक्कीची, परंतु प्रत्येक बॉल हा जपून टाकावा लागणार आहे. आहा, स्विच हिट करण्याचा प्रयत्न फसला. फलंदाज बाद, त्रिफळा उद्ध्वस्त. बिग विकेट.
ते वाहत आहेत आणि आता मैदानाच्या उत्तर टोकाकडून गोलंदाजीला सुरुवात झालेली दुसऱ्या ओव्हरमध्ये, त्यामुळेच उजव्या हाताच्या फलंदाजासाठी ऑफसाईडला ती वेगाने हवा वाहते, त्याचा येथे फायदा घेण्याचा प्रयत्न केला, परंतु फटक्याची निवड चुकलेली आहे. विकेट टू विकेट बॉल होता, बरोबर एस्टॅनवर जाऊन धडकलाय, लाईन मिस केली फलंदाज प्रणयनं. आत्मघातकी फटका खेळून तो बाद झालाय. बॅटिंग चांगली केली, 3 षटकार ठोकले, 19 धावांचं योगदान दिलं 6 बॉल्समध्ये. संघाची धावसंख्या 2 बाद 26. दुसरा धक्का बसलाय प्रणयच्या रूपात. इथून सामन्याला कलाटणी मिळू शकते. चांगला मारा येथे पाहायला मिळतोय गोलंदाज विकीकडून. पहिला बॉल देखील अगदी त्याचा बँग ऑन टार्गेट होता, तो चांगला बॉल होता, त्याला सन्मान दिला, परंतु या वेळेला अगोदरच ठरवून बसला होता फलंदाज प्रणय की स्विच इट खेळायचा आहे आणि वाऱ्यासोबत बॉलला डिपॉझिट करायचं आहे बाउंड्री लाईनच्या पलीकडे, परंतु एक्झिक्युशन चुकलंय. नवीन बॅटर मैदानामध्ये नंबर 4 वर मुकेश चतुरे. चतुराई दाखवावी लागणार आहे. आता समीकरण फार कठीण देखील नाहीये, फार सोपं देखील नाहीये, त्यामुळेच सेन्सिबल बॅटिंग इथे करावी लागणार आहे सामना जिंकण्यासाठी. पुढचा बॉल लेफ्ट ओव्हर द विकेट. कोला टप्प्याचा बॉल ड्राईव्ह केलाय, अगदी कार्पेटच्या सहाय्यानं बॉल चाललाय लॉंग ऑफला. चांगलं क्षेत्रक्षण, फिल्डर वेगानं पोहोचला होता बॉलवर, थोडासा दूर होता, स्वतःच्या उजवीकडे जात असताना बॉल फील्ड केला. 1 धाव येथे मिळते. मुकेशनं स्वतःचा अकाउंट ओपन केले आणि मुकेश एक चांगला अनुभवी फलंदाज आहे, चांगले तंत्रशुद्ध फटके तो खेळू शकतो. संदेशवर जबाबदारी वाढलेली आहे. मुकेश आणि संदेश ही जोडी आता खेळपट्टीवर आहे प्रणय बाद झाल्यानंतर. एक चांगलं षटक आत्तापर्यंत आई गावदेवी स्पोर्ट्स करिता, याची आवश्यकता देखील होती, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 26 धावा आल्या होत्या. नेक्स्ट बॉल. यावेळेला ऑन साइडला स्विंग केलाय वाऱ्याच्या विरुद्ध, परंतु काय प्रचंड ताकद आहे या फटक्यामध्ये. इट्स आउट ऑफ द पार्क. संदेश वाखारेच्या बॅटमधून येतोय षटकार. अगदी निसर्गाच्या विरुद्ध जाऊनच जवळपास हा षटकार त्याने प्राप्त केलाय. काय कबालीचं टायमिंग आणि ताकद होती या फटक्यामध्ये. वाऱ्याच्या विरुद्ध मारलाय, जबरदस्त. बॅक टू बॅक हा दुसरा षटकार आहे संदेश वाखारीच्या बॅटमधून. मागच्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर त्याने षटकार ठोकला होता. धावसंख्या जाऊन पोहोचली 33 वर. प्रणय बाद झाल्यानंतर मात्र संदेश दाखवून देतोय की मी मैदानात आहे, तोपर्यंत सामना आमचा असणार आहे. आता पुन्हा एकदा गोलंदाजाला कमबॅक करावं लागणार आहे. बॉल एवढाही खराब नव्हता, परंतु काय जबरदस्त टायमिंग साधला आणि शक्तीचा पुरेपूर वापर केला. नेक्स्ट बॉल लेफ्ट ओव्हर द विकेट. यावेळेला समोर मारलाय, उंच सुरेख सुंदर चेंडूचा केलाय लिंबू. बॉल आउट ऑफ द पार्क. आणखी एक षटकार. तो चौक प्रत्युत्तर, टीट फॉर टॅट. ईट का जवाब पत्थर से देते हुए बल्लेबाज. सलगचा हा तिसरा षटकार संदेशच्या बॅटमधून. अगोदर प्रणयने षटकारांची हॅट्रिक पूर्ण केली होती, आता संदेशनं देखील तेच केलंय. आई गावदेवी स्पोर्ट्स संघाकडून देखील जबरदस्त बॅटिंग झाली होती. सोहम चौधरी आणि रितेश भोईर यांनी षटकारांचा पाऊस पाडला होता, परंतु प्रथम अँड अंश 11 टीमचे फलंदाज देखील सांगतायत तुम्ही मारलेत आम्हीही मारू, आणि आम्ही नुसते मारणार नाही तर रांगेत मारू. रांगेत 3 षटकार मारलेत संदेश वाखारे ऑन फायर. हो, यावेळेला बघा काय नजाकत दाखवले, बॉलला येऊ दिलं, लेट कट. सुंदर फटका आहे, परंतु डीपला प्रोटेक्शन आहे बॅकवर्ड पॉईंटला. 1 धाव मिळणार आहे. सिंगलच्या जोरावर धावसंख्या 40 वर जाऊन पोहोचले. मोठं टार्गेट आता थोडंसं छोटं वाटायला लागलंय. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त होतोय. उर्वरित 12 बॉल्समध्ये 19 धावांची आवश्यकता आहे प्रथम अँड अंश 11 टीमला जिंकण्यासाठी. 12 चेंडू 19 धावा. पहिल्या 2 ओव्हर्समध्ये तब्बल 40 धावा फलकावर. विकीची सुरुवात चांगली होती, परंतु त्याच्यावर देखील अखेर आक्रमण केलं फलंदाज संदेश वाखारेनं. आणि संदेशला देखील जो चोप पडला होता ना, मी उल्लेख केला होता सुरुवातीलाच की त्या धावा कुठेतरी व्याजासकट वसूल कराव्या लागणार आहेत, तसंच करताना दिसतोय. चांगल्या स्थितीत आहे प्रथम अँड अंश 11 संघ, परंतु क्रिकेट महान अनिश्चिततेनं भरलेला खेळ आहे. कधी काय घडेल याचा अजिबात नेम नाहीये. 2
षटकं बाकी आहेत. 2 ओव्हर चांगल्या टाकल्या गेल्या तर इथनं देखील आई गावदेवी स्पोर्ट्स संघ बाजी मारू शकतो. संधी त्यांच्याकडे देखील असणार आहे. जोपर्यंत सामना संपत नाही, जोपर्यंत शेवटची धाव बनवली जात नाही, शेवटची विकेट पडत नाही किंवा शेवटचा बॉल टाकला जात नाही, तोपर्यंत कुठल्याही टीमला विजेता घोषित केलं जाऊ शकत नाही. असा हा क्रिकेटचा अद्भुत खेळ आहे. आपण एन्जॉय करतोय बिनार प्रीमियर लीग सीझन 4. बिनार गावातील जे खेळाडू आहेत ते हिरिरीने सहभाग घेतात या स्पर्धेमध्ये. अगदी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये स्पर्धा नेहमीच पार पाडली जाते. या अगोदरचे तिन्ही पर्व आपण बघितलेत, खूप एन्जॉय केलंय प्रेक्षकांनी आणि खेळाडूंनी. याही वर्षी तोच उत्साह, त्याहीपेक्षा अधिकचा उत्साह किंबहुना आज आपल्याला पाहायला मिळतोय या पहिल्या दिवसामध्ये. नवीन षटकाला सुरुवात होत आहे. सोहम चौधरीच्या हातात बॉल, ज्यानं बॅटिंगमध्ये महत्त्वाचं योगदान दिलं. 11 बॉल्समध्ये 30 धावा कुठल्या होत्या, पण आता धावांचं संरक्षण करायचं आहे. तलवारीनं चांगलं काम तुम्ही केलेलं आहे, परंतु आता तुम्हाला ढाल बनवून आपल्या टीमचं संरक्षण करायचं आहे. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. चला जास्त वेळ खर्च करू नका प्लीज, वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. आई गावदेवी स्पोर्ट्स विरुद्ध प्रथम अँड अंश 11 असा हा विद्यमान सामना. सर्वांच्या जेवणाची देखील सोय करण्यात आलेली आहे. ग्रामपंचायत भिनारचं अखेर हे आयोजन आहे. थोड्याच वेळात जेवणाला देखील सुरुवात होणार आहे आणि तो स्मेल तर पसरलेला आहे. आमचे जे आचार्य आहेत, वा वा क्या बात आहे. स्मेलवरूनच कळतंय की काय स्वादिष्ट जेवण असणार आहे. षटकातील पहिला बॉल घेऊन सोहम, कदाचित तिथे फलंदाज सज्ज नव्हता. गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर जाईल. क्षेत्ररक्षणाची सजावट आपण बघतोय. संदेश करिता शॉर्ट थर्डमॅन आहे. बॅकवर्ड पॉईंट सर्कलच्या आतमध्ये. ऑफ साईडला डीप कव्हर आणि लॉंग ऑफ. ऑन साईडला जास्त प्रोटेक्शन सीमारेषेवर आपल्याला पाहायला मिळते. 4 खेळाडू सीमारेषे लगत आहेत. षटकातील पहिला बॉल. यावेळेला पाय चाललेले नाहीत, दुरून बॅट फिरवली होती. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल, चांगला बॉल होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा मूव झाला बाहेरच्या दिशेनं. लेफ्ट आर्म गोलंदाजाचा हा एक स्टॉक बॉल जो असतो, स्वाभाविक अँगल त्याचा बॉलला बाहेर घेऊन जात असतो उजव्या हाताच्या फलंदाजासाठी जेव्हा तो ओव्हर द विकेटनं गोलंदाजी करतो. फुटवर्क पाहायला मिळालं नाही संदेशकडून या फटक्यामध्ये. नशिबवान ठरलाय की बॅटची कड लागली नाही. अशा परिस्थितीमध्ये कॉट बिहाइंड होण्याचे चान्सेस जास्त असतात. प्रत्येक बॉल हा टिचून टाकावा लागणार आहे गोलंदाजांना, तेव्हाच सामना अगदी रंगतदार अवस्थेत पोहोचेल. परंतु बघा ही चूक झाली आहे. फुल टॉस पर्वणी, त्याचा फायदा घेतलाय संदेशनं. मेगा 6. इट्स अ फेअर डिलिव्हरी. लीगल बॉल असणार आहे, परंतु फिल्डिंग करणाऱ्या टीमचे कॅप्टन आणि त्यांचे जे ओनर आहेत जयेश भोईर, ते म्हणत असतील की हा फेअर बॉल नाही आहे. सोहम, तुला योग्य टप्प्यावर गोलंदाजी करायची. शॉर्ट बॉल पुल केलाय, बॉल हवेत आहे, फटका फसलाय. फिल्डर बॉल खाली आणि संदेश बाद. गुड कॅच. यावेळेला असं वाटतं की थोडासा लवकर फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. टायमिंग थोडंसं चुकलं. बॉल थोडासा किंचित थांबून आला होता, थोडासा संत आला होता आणि त्यामुळेच फटका फसताना दिसला. परंतु एक जबरदस्त खेळी साकारल्यानंतर माघारी परततोय संदेश वखारे. तब्बल 4 षटकार ठोकले, 25 धावांचं महत्त्वपूर्ण योगदान आपल्या टीमला दिलं. बाद होणारा हा तिसरा फलंदाज आहे या डावामध्ये संदेश वखारे. संघाची धावसंख्या 46, 46 धावा. थोडा वेळ थांबा डीजे, रस्सा वगैरे सगळं काही वाढलं जाईल. जेवणाची वेळ आता झालेलीच आहे आणि जेवण देखील ऑलमोस्ट तयार झालेलं आहे.
परंतु सामन्यामध्ये रंगत निर्माण होते. महत्त्वाची विकेट मिळवली आहे गोलंदाज सोहम चौधरीनं. 9 चेंडूमध्ये आता 13 धावांची आवश्यकता आहे. नवीन बॅटर हरेश भोईर, दोन्हीही नवीन फलंदाज आता खेळपट्टीवर आहेत, हरेश आणि मुकेश. 9 चेंडू आणि 13 धावा हे समीकरण येऊन ठेपलं या मॅचमध्ये प्रथम अँड आउंच 11 संघासमोर. सोहम वन्स अगेन. चांगला बॉल आहे, हातली कडा लागली होती, विकेट किपर कडून थोडीशी चूक घडली. हा झेल होता मला असं वाटतंय. यस, सामना नाजूक अवस्थेत आहे आणि अशा चुका परवडण्यासारख्या नसतील. इनसाइड एज लागल्यानंतर झेल टिपणं एवढं सोपं नसतं, परंतु महत्त्वाचा क्षण आहे मॅचमध्ये आणि अशा प्रकारचे झेल स्वीकारावे लागतील सामना जिंकण्याकरिता. जीवदान मिळालंय फलंदाज हरेशला. 1 धाव त्याने घेतली. धावसंख्या 47. समीकरण 8 चेंडू 12 धावा. पहिल्या दोन्ही मॅचेसमध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये 11 धावा बाकी राहिल्या होत्या. या मॅचमध्ये देखील तसं काही घडतं का पाहूयात. तुर्तास 8 चेंडू आणि 12 धावा. चतुरेसाठी शॉर्ट बॉल, टॉपेज आहे, फिल्डर आहे मागे, शॉर्ट फाईन लेगला. चांगलं क्षेत्ररक्षण स्वतः जयेश भोईर तिकडे कमालीचं क्षेत्ररक्षण दाखवलंय, कौतुक करावं लागेल. आणि आता समीकरण 7 चेंडू 11 धावा. व्हॉट अ मॅच. ज्या फलंदाजांनी गोलंदाजांना पळता भोई थोडी केली होती ती दोन्ही बॅटर बाद झालेले आहेत, संदेश वखारे आणि प्रणय भोईर. दोघांनी मिळून तब्बल 7 षटकार ठोकले. आता जबाबदारी येऊन ठेपलेली आहे मुकेश चतुरे आणि हरेश भोईर यांच्या खांद्यांवर. हरेशकडे स्ट्राईक. समीकरण 7 चेंडू 11 धावा. यावेळेला स्विंग केलाय, मिस टाइम फटका आहे डीप मिड विकेटला. फिल्डर बॉल खाली, आणखी एक जबरदस्त कॅच, आणखी एका विकेटचं पतन आणि पुन्हा एकदा समीकरण 6 चेंडू 11 धावा. स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न केला होता, लेंथ बॉल होता, टप्पावल्यानंतर थोडासा बाहेर चालला होता, अगेन्स्ट द अँगल खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु बॅटच्या बरोबर मधोमध घेता आलं नव्हतं. उंची तर होती, लांबी नव्हती आणि तिकडे वाईडिश डीप मिड विकेटला. खूप चांगलं जजमेंट फिल्डरचं, चांगली गोलंदाजी. काय कमबॅक करून दाखवलंय सोहम चौधरीनं. पूर्णपणे आपल्या टीमला मॅचमध्ये घेऊन आलाय. दुसऱ्या बॉलवर षटकार लागला होता त्याच्या षटकामध्ये, परंतु तदनंतरचे जे 4 चेंडू टाकले, फक्त 2 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट्स देखील मिळवल्या. एकूण 8 धावा त्याने खर्च केल्या, 2 गडी बाद केले. धावसंख्या 48. समीकरण 6 चेंडू आणि 11 धावा. योगायोगच म्हणावा लागेल. पहिल्या मॅचमध्ये देखील हेच समीकरण होतं, 6 चेंडू 11 धावा. दुसऱ्या मॅचमध्ये देखील 6 चेंडू 11 धावा आणि आता तिसऱ्या मॅचमध्ये देखील 6 चेंडू 11 धावा. पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये फलंदाजांची सरशी झालेली आहे. या मॅचमध्ये गोलंदाजाची सरशी होईल का, पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. मात्र जबरदस्त क्रिकेट. प्रत्येक मॅचमध्ये आपल्याला रोमहर्षकता पाहायला मिळते. एकच नम्रतेची विनंती आहे सर्व खेळाडूंना की आपण वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. नवीन बॅटर जतीन घाटाळ मैदानामध्ये 6व्या क्रमांकावर खेळण्यासाठी आलेला. अंडर प्रेशर असणार आहे. फलंदाजांवर आता प्रेशर वाढलंय, कारण मागचे काही बॉल जे आहेत ते गोलंदाजी करणाऱ्या टीमसाठी चांगले राहिलेत, त्यांनी विकेट प्राप्त केलेले आहेत. यानंतर चौथा सामना आपण बघणार आहोत. आयन्स अँड नैनिका स्पोर्ट्स विरुद्ध मयूर अँड मयंक स्पोर्ट्स. सरपंच भरत घाटाळ साहेबांचा संघ पाहायला मिळेल, त्यांच्या विरुद्ध के भोईर साहेबांचा संघ असणार आहे. शेवटच्या षटकातील पहिला बॉल रितेश कडून अगदी खोलवर टप्प्याचा ऑन ड्राईव्ह केलाय. फटका चांगला आहे, परंतु चांगली फिल्डिंग. फेक 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 बाउन्सवर पोहोचली आहे आणि स्ट्रायकर्स एंडला फेक करण्यात आली होती, त्याचा फायदा झालाय फलंदाजांना. 2 धावा कंप्लीट. समीकरण 5 चेंडू आणि 9 धावा. हृदयाची धडधड वाढवणारा हा सामना पाहायला मिळतोय. 50 धावा येथे कंप्लीट झालेल्या आहेत प्रथम अँड आउंश 11 संघाच्या. टार्गेट 59 धावांचा असताना चांगला रनचेस दाखवलाय, परंतु अजूनही कामगिरी चांगली करावी लागणार आहे फलंदाजांना. हनुमान घाटाळ यांच्याकडून फलंदाजांसाठी स्वर्ण संधी आहे. प्रति चौकारासाठी 100 रुपयांचं पारितोषिक असेल. गोलंदाज रितेश राईट आर्म राऊंड द विकेट. लॉफ्ट करायचा होता, इनसाइड एज बॉल शॉर्ट फाईन लेगला ट्रॅव्हल होतोय. फिल्डर आहे तेथे, एकच धाव मिळणार आहे. प्रत्येक धाव
महत्वाची प्रत्येक बॉल महत्वाचा आहे, प्रत्येक विकेट येथून क्रुशियल असणार आहे. व्हॉट अ मॅच. 4 चेंडू 8 धावांची आवश्यकता आहे प्रथम अँड अंश 11 टीमला. एखादा तरी चौकार किंवा षटकार मारावा लागणार आहे. प्रत्येक बॉलवर 2 धावा त्या देखील होऊ शकतात, पण ते थोडं कठीण वाटतंय. नेक्स्ट बॉल. बॉटम हँडचा वापर केला, एलिव्हेशन नाही आहे, ग्राउंडेड फटका, बॉल चाललाय डीप मिड विकेटला, फिल्डर सतर्क आहे, फेक विकेट कीपरच्या दिशेनं. ओ हो 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 हो, फंबलिंग झाली अखेर. असं वाटलं होतं की इथे धावचीची संधी निर्माण झालेली आहे, परंतु क्षेत्ररक्षकाची हवी तशी साथ मिळाली नाही. 2 धावा मिळत आहेत जतीनला. 3 बॉलमध्ये 5 आलेले आहेत, 3 बॉलमध्ये आता 6 पाहिजेत. सामना बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर, 1 ओव्हर एलिमिनेटर, मनोरंजनाचा तो एक्स्ट्रा डोज असेल. मॅच तर सुपर से ऊपर आहे. 3 चेंडू आणि 6 धावा हे समीकरण. जतीन ऑन स्ट्राईक, गोलंदाज रितेश. फुल टॉस लॉफ्ट केलाय लॉंग ऑनला. ओहो, 1 बाउन्स कलेक्ट केला जातोय. दुसऱ्या धावेचा धोकादायक प्रयत्न पुन्हा एकदा केलाय. डायरेक्ट हिटची गरज होती, मात्र निशाणा चुकलाय. 2 धावा कंप्लीट होत आहेत. चित्त थरारक अवस्थेत येऊन ठेपली ही मॅच. कमालीचा रंगतोय हा सामना. 2 चेंडू शिल्लक, 4 धावांची आवश्यकता आहे. तिसऱ्यांदा 2 धावा पळून घेतलेल्या आहेत फलंदाजांनी, आणि तिन्ही वेळेला आपण बघितलंय कुठेतरी संधी होती धावचीतची. क्षेत्ररक्षकाकडून थोड्याशा चुका झालेल्या आहेत आतापर्यंत या ओव्हरमध्ये गावदेवी स्पोर्ट्स कडून. मात्र सामना अजूनही दोलायमान अवस्थेत आहे. 2 चेंडू बाकी, 4 धावांची आवश्यकता. धावसंख्या 55. ग्रेट मॅच. एकापेक्षा एक सरस लढती पाहायला मिळत आहेत. हाय इंटेन्स मॅचेस पाहायला मिळत आहेत आपल्याला भिनार प्रीमियर लीग मध्ये. जिंकणार कोण, आई गावदेवी स्पोर्ट्स की प्रथम अँड अंश 11? पुढचा बॉल रितेश टू जतीन. सुरेख बॉल, जबरदस्त बॉल, बीट केलाय बॅटरला. हा बॉल डॉट असणार आहे. तिकडे अपील देखील केलं गेलं होतं, पंचांवर प्रेशर टाकण्याचा प्रयत्न, परंतु काय बॉल होता. खोलवर टप्प्याचा बॉल ऑफस्टिकच्या बाहेर, बॅट्समनला बीट केलं. शेवटचा बॉल बाकी आहे, 4 धावांची आवश्यकता. गोल्डन चौकार की गोल्डन डिलिव्हरी. आई गावदेवी स्पोर्ट्स की प्रथम अँड अंश 11. दोन्ही संघांचं मात्र कौतुक करावं लागणार आहे, आणि काय कमबॅक करण्यात आलेलं आहे. आई गावदेवी स्पोर्ट्स संघाकडून जबरदस्त कमबॅक. मागच्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर षटकार लागला होता, तिथे सामना कुठेतरी एकतर्फी होतोय की काय असं वाटत होतं, परंतु सोहमने कमबॅक करून दिलं, आणि शेवटच्या ओव्हरमध्ये अंडर प्रेशर रितेशनं जबरदस्त मारा केलाय. बघायचंय रितेश हिरो ठरणार की जतीन. 1 बॉल 4. आणखी एक परफेक्ट यॉर्कर, बीट केलाय बॅटरला, आणि याच बरोबर हा सामना जिंकलाय आई गावदेवी स्पोर्ट्सनं. जयेश भोईर यांच्या संघानं हार्दिक हार्दिक अभिनंदन. खेळ कमबॅक करत असताना 10 चेंडू 13 धावांचं इक्वेशन बाकी राहिल्यानंतर कमबॅक करून मॅच जिंकली आहे आई गावदेवी स्पोर्ट्स टीमनं. कौतुकास्पद कामगिरी. दोन्ही गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल, सोहम चौधरी आणि रितेश भोईर. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे सोहम चौधरी. अष्टपैलू कामगिरी. 11 बॉल्समध्ये 30 धावा देखील बनवल्या, आणि खऱ्या अर्थानं कमबॅक करून दिलं गोलंदाजीमध्ये. मॅचचं पेनल्टीमेट षटक टाकत असताना 8 धावा देत 2 गडी बाद केले. अष्टपैलू कामगिरी करणारा सोहम चौधरी मॅन ऑफ द मॅच. वन्स अगेन कॉंग्रॅच्युलेशन्स आई गावदेवी स्पोर्ट्स, जयेश भोईर, अँड हार्ड लक प्रथम अँड अंश 11, हार्ड लक महेंद्र भोईर. चला सोहम चौधरी, आपण त्वरित व्यासपीठावर यायचं आहे. सामनावीराचे पुरस्कार जे आहेत ते आपल्याला लाभलेले आहेत. सौभाग्यवती दक्षता संदेश वखारे यांच्या माध्यमातून, ज्यामध्ये आकर्षक ट्रॉफी, गिफ्ट आणि कोल्ड्रिंक आपण देत आहोत. थँक्यू सो मच दक्षताजी वखारे, थँक्यू सो मच संदेश वखारे. परंतु काय बॅटिंग केली संदेश वखारे यांनी. प्रणय आणि संदेश यांनी धमाकेदार सुरुवात मिळवून दिली होती, परंतु त्याचा फायदा इतर फलंदाजांना घेता आला नाही, त्यामुळेच हा सामना त्यांना गमवावा लागलाय.
देऊयात सामनावीराचा पुरस्कार आपण. तानाजी सर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांच्या शुभास्ते आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देतोय. त्यानंतर पुढचं पारितोषिक